हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पोलीस भरतीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुद्धा नेहमीप्रमाणे खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पोलीस भरतीविषयी एक अत्यंत महत्त्वाची माहिती अशी मिळणार आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। त्या प्रश्नाचा नक्की आम्ही रिप्लाय देऊ आणि तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, राज्यामध्ये पोलीस भरतीचं वातावरण हे आता स्पष्ट दिसत चाललेलं आहे। डिसेंबर पर्यंत पोलीस भरतीची ऍड येण्याची दाट शक्यता आहे, हे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी नेहमी सांगत आलेलो आहोत। त्यामुळे डिसेंबर पर्यंत जी निघणारी भरती आहे त्याची तयारी आतापासून सुरू ठेवा। मी अगोदरपासून सांगतोय, काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की भरतीला आणखी वेळ आहे, तयारी नंतर करू। तसं होत नाही, भरती कधीही निघो, तुमची तयारी ही 24 आवर्स सुरू राहिली पाहिजे। त्याच्यासाठी पावसाळा, हिवाळा, उन्हाळा याच्यामध्ये ऋतू सुद्धा मॅटर करत नाही। सध्याला पावसाळा सुरू आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ग्राउंड थांबवलेलं आहे। मित्रांनो, हे चुकीचं आहे। पावसाळा सुरू आहे तरी पण तुमचं ग्राउंड हे सुरू पाहिजे। पावसाळा असल्यामुळे त्यांनी अभ्यास तर कंटिन्यू ठेवलाय, पण ग्राउंड मध्ये त्यांनी खंड पाडलेला आहे, हे काही बरोबर नाही। पावसाळा सुरू आहे तरी पण तुमचं फिजिकल हे सुरू राहिलं पाहिजे। त्याच्यासाठी ऋतू मॅटर करत नाही, हे मला या ठिकाणी सांगायचे। गेल्या वेळेस पोलीस भरतीमध्ये आपले काही विद्यार्थी हे 1-2 मार्कांनी कटले, तर 1 मार्क किती मॅटर करतो रिझल्ट लागण्यासाठी हे त्या विद्यार्थ्यांना विचारा। त्यामुळं ग्राउंडची तयारी पाऊस सुरू आहे तरी पण सुरू ठेवा, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचे। ज्या विद्यार्थ्यांना 1 मार्क कमी पडला, 2 मार्क कमी पडले होते, त्या विद्यार्थ्यांनी गेल्या वेळेस ज्या चुका झाल्या कृपया करून त्या चुका यावेळेस टाळायच्या आहेत। आणि पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये आपण नेहमी आपल्या चॅनलवर अपडेट देत असतो, त्यामुळे चॅनल सोबत नेहमी कनेक्ट राहा। सध्याला पोलीस भरतीच्या घडामोडीमध्ये अनेक ठिकाणी ह्या मीटिंग सुरू आहेत। पोलीस भरती कशी घ्यायची, किती जागांची घ्यायची, कशा पद्धतीने घ्यायची, सांगितल्याप्रमाणे 15 ते 17 हजार पदांची भरती। 20,000चा आकडा हा या ठिकाणी सर्वजण गृहीत धरत आहेत, परंतु 15 ते 17 हजार पदांची भरती ही निघेल, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी मीटिंग सुरू आहेत। गृहमंत्र्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेला आहे, पोलीस महासंचालक यांच्या सुद्धा मीटिंग चालू आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा कॉन्फरन्स या ठिकाणी सुरू आहेत। त्यामुळे पोलीस भरती निघण्याची दाट शक्यता आहे। आता विषय आहे कुंभमेळ्याचा। तर मित्रांनो, कुंभमेळा, या वर्षीचा कुंभमेळा हा स्पेशल कुंभमेळा होणार आहे, कारण हा कुंभमेळा ज्याप्रमाणे रेग्युलर कुंभमेळ्याचा कालावधी असतो, कुंभमेळा स्टार्ट टू संपेपर्यंत, तर यावेळेस हा कुंभमेळा दीर्घकाळ चालू शकतो, थोडासा लॉंग टाइम चालू शकतो। त्यामुळे तो पण एक विषय आहे पोलीस भरतीच्या संदर्भातला, कारण तिथं मनुष्यबळ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागणार आहे, त्यामुळे तोही एक विषय विचारात घेण्यासारखा आहे। आता पोलीस भरतीमध्ये जवळपास सगळ्या पदांची वॅकन्सी निघणार आहे, म्हणजे पोलीस शिपाई असतील, चालक असतील, बँड्समन असतील, कारागृह पोलीस असेल, सर्वच पदांची या ठिकाणी वॅकन्सी निघणार आहे। कॅटेगरी वाईज निघणार आहे, ज्या पद्धतीनं प्रक्रिया असते त्याच पद्धतीने ती होणार आहे। लेखी परीक्षा अगोदर होईल नंतर होईल हा प्रश्न आणखी स्पष्ट झालेला नाही, तरी पण गेल्या वेळेस ज्या पद्धतीने पोलीस भरती पार पडली, याही वेळेस तशाच पद्धतीने पोलीस भरती ही पार पडणार आहे, असं गृहीत धरायचंय। त्यानंतर आणखी एक विषय आहे वयवाढीचा। वयवाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू आहेत, आणखी त्याच्यामध्ये किती सक्सेस आलंय किंवा नाही, लवकरच ती ही मागणी पूर्ण व्हायला पाहिजे अशी आपल्या सर्वांचीच अपेक्षा आहे। काही प्रश्न असे आले की सर MSF जॉईन करू का नको, म्हणजेच काही विद्यार्थ्यांचं MSF मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, त्यांचा प्रश्न असा आहे की MSF आता जॉईन करू का पोलीस भरती देऊ। तर मित्रांनो बघा, तुमचं जर वय कमी असेल तर माझं सजेशन असं राहील की MSF जॉईन तुम्ही करू नये, म्हणजे निगेटिव्ह सांगत नाही, कारण तुम्ही जर MSF जॉईन केलं आणि नंतर तिथून पुढे ट्रेनिंग नंतर तुमचे ड्युटीचं शेड्यूल जर सुरू झालं, तर नंतर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी, पोलीस भरतीची प्रॅक्टिस करायला खूप अडचणी येऊ शकतात। पण तुमचं जर ऑलरेडी वय वाढलेलं आहे किंवा तुम्ही एजबार होण्याच्या प्रवासावर आहात, तर MSF जॉईन करायला काही हरकत नाही। परंतु जर वय असेल, घरून सपोर्ट असेल, तर थोडंसं होल्ड करायला हरकत नाही। आता जी पोलीस भरती होणार आहे त्याच्यामध्ये कसून 100% प्रयत्न द्या। तिकडे जर सक्सेस मिळालं तर 100% तुम्ही महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये या ठिकाणी येऊ शकता। सांगायचा उद्देश मित्रांनो की पोलीस भरती निघणार आहे, तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा, अभ्यास सुरू ठेवा। पावसाळा याचं कारण देऊ नका, पावसामध्ये सुद्धा फिजिकलची प्रॅक्टिस करत राहा। नाहीच तुम्हाला ग्राउंडवर तसं वातावरण मिळालं, म्हणजे चिखल झाला, पाऊस पडलाय, बऱ्याच गोष्टी, तुमचा स्टॅमिना बिल्डअप करा। तुमचा स्टॅमिना बिल्डअप झाला पाहिजे, स्टॅमिना हा दिवसेंदिवस वाढला पाहिजे, कारण तोच स्टॅमिना तुम्हाला अंतिम परीक्षेमध्ये कामाला येत असतो। त्यामुळे स्टॅमिना वाढीवर सुद्धा लक्ष द्या, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर सुद्धा लक्ष द्या। मी
परत सांगतोय, व्यसन करू नका. पोलीस भरती जवळ आली. व्यसन केल्यामुळे स्टॅमिना कमी होतो. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं व्यसन आलं. दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेटलाही व्यसन करू नका. त्यामुळे स्टॅमिना हा 100% कमी होतो. मी अनेकांना पाहिलेलं आहे ज्यांचा अभ्यास चांगला होता, फिजिकल पण चांगलं होतं, पण फक्त व्यसन त्यांनी थांबवलं नाही. म्हणून लेखीमध्ये तर त्यांना चांगले मार्क पडले, पण फिजिकल मध्ये त्यांच्या स्टॅमिनानं त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे ते आज निवड यादीच्या बाहेर आहेत. त्यामुळे प्लीज व्यसन करू नका. पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नेहमी अपडेट देत असतो. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पोलीस भरतीची नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर आपण नेहमीही देत असतो. प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण नोटिफिकेशन तुम्हाला पोलीस भरतीचं नेहमी येत राहील. त्यामुळे बेल आयकॉन पण दाबा. परत भेटू पोलीस भरतीच्या अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. आणि नवीन अपडेट आली तर ती नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.